आपल्या सगळ्यांनाच कधीतरी देव या संकल्पनेबद्दल कुतूहल वाटलेलं असतं किंवा काही प्रश्न पडलेले असतात. आजच्या व्हिडिओमधून गुरुश्री आपल्या याच उत्सुकतेला आणि प्रश्नांना उत्तर देणार आहेत आणि दैवी ताकदीची आपली पुन्हा एकदा ओळख करून देणार आहेत. मी काही दिवसापूर्वी एक टॉक ऐकत होतो, कारण तो टॉक चेतन भगत नावाच्या एका लेखकाचा होता आणि त्या टॉकमध्ये असं काहीतरी सांगितलंय याचा अर्थ मला कळला नाही, असा 1-to-1 सेशन मध्ये मला प्रश्न होता. 1-to-1 सेशन मध्ये मला असा प्रश्न विचारला होता की हे ते काय म्हणतायत, हे ते काय म्हणतायत. तो प्रश्न होता. त्याच्या आधी चेतन भगत काय बोलले हे मी सांगतो. त्याचं वाक्य असं होतं, अपनी औकात के बाहर जाकर काम करो. आता औकात वगैरे शब्द आल्यानंतर अव्वा ईशा असं कसं काय चावटपणा, हा असं कसं काय चार चौकात बोललात, असतं बरोबर दिसतं का चार चौकात, माझ्या आईने असं शिकवलेलं नाही असे शब्द वापरायचे, असं आपल्या डोक्यात येऊ शकतं. पण त्याचा पॉइंट फार महत्वाचा आहे. तो काय म्हणतो, तुम्हाला कालपर्यंत जे मी करू शकतो असं वाटतं ना, आज त्याच्या 10% जास्ती जा, 10% एक्स्ट्रा करा. आता ती एक्स्ट्रा जी आहे ना, ती एनर्जी जर पाहिजे असेल आपल्या औकातच्या बाहेर जाऊन, औकातला मराठीत काय म्हणतात, नाही एक टिपिकल शब्द आहे त्याला, आपली स्वतःची सोज्वळ क्षमता आणि स्लँग लायकी सोडून बाहेर जा, आपल्या लायकीला ओव्हरडू करा, असं तो सांगतोय. त्याला माहिती होतं ना की कॅपेबिलिटी हा शब्द तो वापरू शकत होता, पण त्यांनी लायकी तो औकातच म्हणला. ते जेव्हा क्षमता सोडायची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला गरजेचं वाटतं ते आहे झोपे व्यतिरिक्त मिळणारी एनर्जी. तिथं देव पिक्चर मध्ये येतो, तिथं ती एनर्जीचा सोर्स पिक्चर मध्ये येतो. देवाचं आपल्या लाईफ मध्ये गरज काय, लायकी सोडायला, आपली लायकी सोडायला, आपल्याला ओव्हरडू करायला. कालच्या आपल्याला ओव्हरडू करण्यासाठी देवाची गरज आहे. आपण काय म्हणतो, माझ्याकडची झाली वापरून, आता तुझ्याकडची हवी. मग तुझ्याकडची हवी हे मागण्याची पद्धत काय, मग त्याला खूप आहेत. मेडिटेशन करा, मेडिटेशन म्हणजे काय, वी रिसीव्ह. जप करा, जप म्हणजे काय, वी बिकम अ सेन्सर सो दॅट ही कॅन गिव्ह. आपण मगाशी काय म्हणलं, जप करा, जप म्हणजे काय, एक्स. आता तुम्हाला मी असं जर म्हटलं, ओके मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी एका वर्गात बसलो होतो, खूप आधीची गोष्ट आहे, शाळेत होतो, कॉलेजमध्ये होतो, आणि त्या कॉलेजमध्ये एक असा ग्रीन बोर्ड होता. त्या बोर्डवरती ना ते कंपास असतं ना, कंपास, त्या कंपासाचं जे टोक आहे त्या बोर्डवरती असं घासलं की माझ्या अंगावर शहारं यायचं. आणि आमच्या वर्गातल्या एकाला तो छंदच होता की लोकांची शहारी आणणे. येथे वेगवेगळ्या प्रकारची शहारी आणून मिळतात, असं बिझनेस असतं. कारण तो कंपास पण कॅमलिनची कंपास होती, ती कंपास अशी मोकळी करायचा आणि त्याच्यावरती तो घास खर्र बघायचं सगळ्यांकडे. तेव्हा मला कळलं साऊंडला पण व्हायब्रेशन्स असतात. त्यामुळे गंगला पण असतील, त्यामुळे ओमला पण असतील, त्यामुळे दिगंबराला पण असतील. ही जी व्हायब्रेशन्स आहेत, ज्यांनी शहारं येतं, ती नको आहेत, पण गमची हवी आहेत. आता कसं आहे, आपल्या पूर्वजांची लिमिटेशन्स लक्षात घ्या. आपले पूर्वज जेव्हा सांगतात की तुम्ही ओम गंगणपतये नमः जप करा, तुमची स्मरणशक्ती चांगली होईल. आता हे सांगितल्यानंतर प्रत्येक आयक्यूची माणसं आहेत, इथं असणारे जे आहेत, आपण जे बसलोय त्यांचा आयक्यू खूप हाय आहे.
हे समजत नसणारी खूप मोठी जनता असू शकते की म्हणजे काय, म्हणजे ओम गंगणपतये नमः याचा जप केल्यानंतर साऊंडला पण व्हायब्रेशन्स असतात, व्हायब्रेशनचा पण आपल्यावरती परिणाम होतो आणि जरी तो साऊंड आपल्यापासून 10 फुटावर येत असेल तर व्हायब्रेशन्स ऐकून आपल्यावरती ती रिॲक्शन येऊ शकते. हे कसं काय होऊ शकतं हे समजायला वेळ लागणारी किंवा न समजणारी माणसं खूप आहेत. पण ज्यांना सगळ्यांचं भलं करायचं होतं त्यांनी का मध्ये अडकलेच नाही, ते का करा याच्यामध्ये अडकलेच नाही. हे करा असं डायरेक्ट सांगितलं आणि प्रत्येकाने करावं यासाठी दुसरी स्टेप काय घेतली, भीती घातली. पण भीती ही अशासाठी होती की म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर मी सांगितलं की मनापासून अभ्यास कर, खूप एका विषयामध्ये एक्सपर्टीज मिळव आणि पुढे जाऊन तुझ्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल असल्यामुळे तू स्वतः एक नवीन ऑर्गनायझेशन काढून त्या ऑर्गनायझेशनची मालकीण होऊ शकतेस. असं जर मी 100 मुलींना सांगितलं, शक्यता आहे 75 मुली असं म्हणतील मला हाऊसवाईफ मी आहे, बरी आहे, घरी नवऱ्याचं करेन, मुलं सांभाळेन, माझ्याकडे खूप चांगला ब्रेन असला तरी काय कंपनीज काढायला पाहिजे असं नाही. आता बघा, आता सिनारिओ बी, मी 100 मुलींना सांगतो की तुमच्याकडे प्रचंड पोटेन्शियल आहे, तुम्ही स्वतःची कंपनी काढू शकता, एवढं तुमच्याकडे ब्रेन दिलाय, स्ट्रॅटेजीज दिल्यात, अनुभव दिलाय. तुम्ही जर कंपनी काढली नाही तर तुमच्या आईच्या घराचं छत कोसळेल. सगळ्या कंपनी काढतील, 100च्या 100 कंपनी काढतील. एवढंच आहे त्या भीती मागे कारण. म्हणजे तुम्ही एखाद्या देवाचा जप करा, नाही केला तर देव कोपत नाही. म्हणजे ते असं आहे की जप केल्याने जो फायदा होतो, तुम्हाला जे एक्स्ट्रा एनर्जी मिळते, जर तुम्ही नाही केला तर तुम्ही कन्झम्पशन डेली बेसिस वरती तेवढं करणारच आहे. मग तुम्ही आजारी पडणार, तुम्हाला एक एक फिजिकल एलिमेंट्स येणार आणि तुम्हाला वाटणार की देव कोपला नाही. त्यांनी ते बेनिफिट्स तुम्हाला देऊच शकला नाही ज्याच्यातनं तुमचं चांगलं झालं असतं. त्याच्याकडे 2च पर्याय आहेत, गॉडली पॉवरकडे 2च पर्याय आहेत. एक, डोक्यावरती हात ठेवायचा नाही तर ठेवायचा नाही. न ठेवण्याचे परिणाम तुम्हाला देव कोपला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की अरे बापरे, पाऊस पडला आणि मी भिजलोच, पाऊस कोपला नाही. त्याला पर्याय आहे, घरात राहा. घरात तू भिजणार नाहीस. बाहेर गेल्यानंतर तुम्ही भिजता कारण समोर डोक्यावर छत नाही, छत कोपत नाही, छत नाही. हे लक्षात येते का? त्याला 2च आहेत की ओके, आयदर यू बिकम recipient of the energy that I possess so that I can give that energy to you, and if you do not become recipient of the energy that I possess, then be ready to face the consequences, and those consequences we feel Dev Kopla. मी रोज मला सीए करायचंय, मला सीएस करायचंय, मला इंजिनिअरिंग करायचंय, मला 10वी मेरिटमध्ये यायचंय, मला स्कॉलरशिपमध्ये यायचंय. मी रोज 3 तास अभ्यास करतो, खेळतो, आईला मदत करतो, भावांच्या दुकानावर बसतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी मला कळतं की नाही होते. मला दुसऱ्या दिवशी पहिल्या 3 तास काय केलं हे लक्षात राहत नाहीये. मग मी तुम्हाला सांगतो, अथर्वशीर्ष म्हणा. अथर्वशीर्षाने होतं काय, तुमची कपॅसिटी हळूहळू, गणपती बाप्पा जेव्हा पहिल्या धारेतले माणूस होते तेव्हा ते त्या काळातले शास्त्रज्ञ होते, तेव्हा त्यांनी त्यांची जी कपॅसिटी करून ठेवली आहे. मी पुन्हा एकदा उदाहरण देतो. तुम्हाला जास्ती रन्स करायचे आहेत तर सचिन तेंडुलकरचा जप करून जास्ती रन्स करता येतात, कारण त्याची बुद्धी तुमच्या बुद्धीशी कनेक्ट होऊन तुम्हाला त्या स्ट्रॅटेजी आपोआप सुचायला लागतात.
आपोआप सुचायला लागतात. तुम्ही व्यंकटेश्वरांचा जप केला तर ते त्यांचं बिझनेस माइंड आहे. तुम्हाला बिझनेस आयडियाज येतात. ते त्या काळातले बिझनेसमॅन आहेत, व्यापारी आहेत ते. तुम्ही देवाला ना, म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या, आज मी जे असं फिरतोय, आज मी जे तुमच्याशी बोलतोय, ते हळूहळू सोशल मीडियामुळे सगळेजण एकेका घरातल्या एकेका खोलीत, आणि अजून 50 वर्षानंतर त्या खोलीमध्ये सुद्धा एकेका बेडलाच स्वतःचं जग मानू शकले, तर त्यांच्यासाठी मी हा फिरणारा देव आहे. पण मी देव आहे याचा अर्थ मी असलेल्या ताकदी विसरण्यासाठी काहीच नाही केलं, एवढंच केलंय. त्यांनी केलंय असलेल्या ताकदी विसरण्यासाठी स्वतःला संकुचित केलंय, श्रिंक केलंय. मी ते केलं नाही, त्यामुळे आय रिमेन्ड ॲज अ गॉड. Whoever does so can remain as a God. गॉड म्हणजे काय? विसरायचं नाही. देवत्व म्हणजे काय? देवत्व म्हणजे तुमच्यामधला एक असा गुण ओळखा आणि त्यामध्ये इतक्या डीप मध्ये जा की तुमच्या आधी एवढं डीप मध्ये कुणी गेलं नाही. आपण म्हणतो ना, विक्रम गोखले अभिनयातले देव आहेत. म्हणजे काय? ए आर रेहमान म्युझिक मधला देव, सोनू निगम म्युझिक मधला देव. म्हणजे काय? त्यांनी एक कास धरली आणि इतके खोल गेलेत की तेवढं कोणालाही शक्य नाहीये. देवत्व. आणि ते सुद्धा पहिल्या धारेमध्ये. हे आता सगळेजण एक कॉगिंग्सचं पहिलं नाव काय? टफेस्ट मॅन ऑन द अर्थ. तो म्हणतो आजकाल ग्रेट बनणं सोपं आहे कारण सगळेच वीक आहेत. तेव्हा सगळेच ग्रेट होते. त्या ग्रेटनेस मध्ये ग्रेटनेस ज्यांनी मिळवलाय ते देव आहेत, ज्यांना आपण आज देव मानतो. मेकिंग सेन्स? म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो, आजपासनं 5 वर्षांनी 8 तास सलग झोपणारा देव असेल. रात्री मोबाईल बघण्याचं जे फॅड आहे, आठ तास सलग झोपणारा त्याला देव मानलं जाईल. पण आता आपल्याला हसू येतंय, त्यामुळे तेव्हा सुद्धा सत्ययुगामध्ये त्यांनाही माहीतच नव्हते की ते पुढे जाऊन देव मानले जाणार आहेत. माणूस एक एक क्षमता विसरत गेला आणि ते देव बनले. तुम्ही बघा ना की कसं काय ग सांभाळायचं. तुम्ही 8 जणांना, मला एक मुलगा सुद्धा सांभाळता येत नाहीये म्हणून आई माझी देव झालीय. आईला माहित नव्हतं ती देवासारखं काय करतेय. माझे आजोबा 6-6 मैल शाळेत जायचे चालत. मी रोज 2दा सकाळी आणि संध्याकाळी भाजी आणते म्हणून मसाज करायला बाई ठेवली गुडघ्यांना, म्हणून आजोबा देव. आपल्यामधला एक गुण ओळखून त्याच्यामध्ये न भूतो न भविष्यती प्रावीण्य मिळवणे म्हणजे देवत्व प्राप्त करणे. आता सचिन एवढे रन करण्यासाठी क्रिकेट कधीपासून सुरुवात करायला लागेल एखाद्याला याचा विचार करून ठेवा. म्हणून सचिनला गॉड मानतात क्रिकेटमधला. धीरूभाई अंबानी जे 4 जनरेशन्स मध्ये करतात ते त्यांनी एकाच जनरेशन मध्ये करून दाखवलं, म्हणून ते बिझनेस मधला गॉड मानतात. आपल्याला ज्याच्यात गॉड बनायचंय तो आहे लाईफ
तो आहे लाईफ पर्पज. लाईफ पर्पज ओळखणं आवश्यक का? कारण आपल्याला गॉड कशात बनायचं, देवत्व मिळवायचंय कशाला? आपण का रिट्रीट घेतो, आपण पर्पज ऑफ लाईफ का सेमिनार घेतो, कशात देवत्व मिळवायचं? जे देऊन पाठवलंय त्याच्यातच. आपल्याला एक माहिती पाहिजे, व्हॉट एव्हर वी हॅव युज्ड सो फार इज नो लॉंगर अवर पोटेन्शियल. Whatever we have used so far is no longer our potential, and if we want to tap our potential, and if we are out of the energy that was provided to tap everything within us, then we need to leave our okat now. Better we get connected to the God now and ask Him, provide me some more energy so that I can tap more potential that is within me that I am not able to tap so far. माझ्या आतमध्ये जे आहे, म्हणजे काय, आता आई बनायचंय, मी नोकरी करूनच दमतीये, आई कशी बनू? गेट कनेक्टेड टू द गॉड. मला आता बिझनेस करायचा आहे, मी नोकरी करून बिझनेस करण्यासाठी, हळूहळू शिफ्ट करण्यासाठी नोकरी चालू ठेवूनच बिझनेस करायला लागेल, ज्याच्यामुळे बिझनेसमधनं इन्कम एवढं होईल की नोकरीपेक्षा त्यांनी ओव्हरटेक केलं या इन्कमनी. तोपर्यंत मला दोन्ही करायला लागेल, मला जास्ती एनर्जी लागणार आहे. गेट कनेक्टेड टू द गॉड. मी आत्ता 2 मुलांची आई आहे, मला एक मुलगी दत्तक पण घ्यायची आहे. गेट कनेक्टेड टू द गॉड. तुम्हाला जे काल केलं ते आज करायचंय, तर गॉडची काही गरज नाहीये. If I am happy with the laiki I have shown so far, then God has no role in my life. If I want to overdo myself, then we better get connected to the God. गॉड तुमच्या चॉईसचा. तुम्हाला आई व्हायचंय म्हणून करायचंय तर जगदंब भवानी देवी. मातृत्व कोणात आहे? तुम्हाला तुमच्या बिझनेसमन व्यंकटेश्वर, स्मरणशक्ती, रिकॉलिंग पॉवर गणेश. एनर्जी आहे ती, ज्या एनर्जीशी कनेक्ट झाल्यानंतर ते रिझल्ट येतात. तुम्हाला ते रिझल्ट दिसावेत. म्हणजे हे बघा, हा आकार कशाचा आहे? अजून अजून हा बरोबर आहे. अजून अजून प्रिझम, अजून बरोबर बरोबर आहे. अजून हा आकार कशाचा, कशाचा असू शकतो? हा हा श्रीयंत्र. अजून पिरॅमिड म्हणू शकतो. हा हा आकार पिरॅमिडचा आहे. पिरॅमिडच्या या आकाराची खासियत काय आहे की या आकाराची कुठलीही गोष्ट वैश्विक ताकद, युनिव्हर्सल पॉवर स्वतःकडे खेचते. या आकारात तुम्ही काहीही ठेवा. इजिप्तमध्ये मम्मी ठेवतात. तुम्ही काही ठेवा, वैश्विक ताकदीच्या कॉन्टॅक्टमध्ये ते येतं. ओके. आता पुन्हा एकदा, जर हा आकार तुम्ही असा केलात, तर कुठल्याही रिलिजियस प्लेसचा घुमट असा आहे. कुठल्याही रिलिजियस प्लेसचा वरचा कळस असा आहे. पिरॅमिडचीच ताकद सहन होणार नाही असे जर वर्ग कोणी देवळात आला तर त्याला सुद्धा नको म्हणून माइल्ड केलेली ताकद आहे, जी त्याच आकारातनं खाली असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती ओसांडत असते. तुम्ही कुठल्याही एका घरात जिथे फार चांगली एनर्जी नाही, तिथे गेल्यानंतर डोळे चुरचुरतात. माहितीये डोळे का चुरचुरतात? पण डोळे का चुरचुरतात? हा एनर्जी हँडल होत नाही. एनर्जीचा एंट्रन्स डोअर डोळे. तुम्ही एखाद्याशी बोलताना जर तुम्हाला असं वाटलं की हा तुमची एनर्जी, काही काही जणांशी बोलून आपल्याला एकदम ड्रेन व्हायला होतं, ते ड्रेन व्हायला होतं, पण काय करणार, बॉसच आहे, बोलायला लागतं. मी तुम्हाला टेक्निक सांगतो, डोळ्यात नका बघू. त्याच्या डोळ्यात नका बघू. तुम्ही डोळ्यात डोळे घालून बघितलं ना
तो एनर्जी डोळ्यातनं खेचणार. त्याला माहित नाही, पण डोळे ही एनर्जीची देवाणघेवाण करण्याच्या खिडक्या आहेत. तर आता याच्यावर ओसांडून वाहणारी ती जी एनर्जी आहे ती तुम्हाला आतमध्ये घ्यायची. कशी घेणार? मूर्तीकडे बघून. आपल्याला वाटतं देवळात जाऊन आपल्याला शांत वाटतं. शांत वाटतं म्हणजे शांत का वाटतं? तुम्ही जे विचार घेऊन आलाय ते विचार केओटिक वाटत होते, कारण ते विचार हँडल करायला लागणारी एनर्जी तुमच्याकडे नाहीये. तुम्ही देवळात गेलात, डोळ्यातनं एनर्जी घेतलीत, आता एनर्जी आहे, आता विचारांना शांत करू शकता, एनर्जी वाढली. कशी घेतली? मूर्तीकडे बघून. मूर्तीकडे कुठे आली? वरनं, पिरॅमिड मधनं. आपल्याला आजीने फक्त हे सांगितलंय, रोज देवळात जाऊन ये. रोज देवळात का जाऊन ये? आजी म्हणते लायकी सोड, त्याला लागणारी एनर्जी घेऊन ये. देवळात गेल्यानंतर आज दिवसभरात जी काही एनर्जी कन्झ्युम केली आहे ती देवळात आधी घे, म्हणजे झोपेत एक्स्ट्रा मिळेल आणि उद्या लायकी सोडता येईल. प्रॉब्लेम काय आहे? यांनी विचारलं प्रश्न तसा आहे, यांनी मिळणार काय सांगायचंच राहिलं. आणि आजकालची पिढी अशी आहे की टिंब दाखवण्यात श्राद्ध कर. प्रत्येक गोष्ट हा सूर्य हा जयत्रथ अशीच लागते. मग ओके, हरकत नाही, तुम्ही माझ्याकडे, आम्ही सांगतो त्यांनी काय सांगितलं नाही हे. कदाचित त्यांना माहित नसेल, कारण त्यांना कोणी सांगितलं नसेल. पण देऊळ हे गाडीला जे पेट्रोल पंप आहे ते आपल्याला देऊळ आहे. तुम्ही जेव्हा देवळात बसता, डोळे मिटून शांत का बसायला सांगितलंय? ओसंडणारी एनर्जी डोळ्यातनं घेतली आहेस, आता घेतली आहेस डोळ्यातनं, ती इक्वल डिस्ट्रीब्यूट आत्ताच कर. पूर्ण बॉडीला इक्वली डिस्ट्रीब्यूट कर, कारण त्याच्यातनं तुम्ही बाहेर गेलात, देवळातनं बाहेर गेलात. काय म्हणतो मित्रा, कसं काय चाललंय? झालं, दिली त्याला. बाहेर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे एनर्जी घेणारे कधीही भेटू शकतात, कधीही येऊ शकतात, काहीही होऊ शकतं जिथे एनर्जी सांडेल. स्टोअर करून बाहेर जा, म्हणून 5 मिनिटं बसायला सांगितलंय.